आज घरी होता मस्तपैकी चिकनचा बेत. तर हे बघा अर्धा किलो चिकन आणलेलं होतं आणि हे गावरानी कोंबडीचं चिकन आहे बहुतेक, मला तेवढं माहीत नाही, पण गावरानी कोंबडीचंच आहे. याच्यासाठी मसाला इथे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि भाजलेला कांदा याची पेस्ट करून घ्यायची आहे. माझे एक नंबर चिकन बनवते आणि खूप सिंपल आणि खूप टेस्टी बनते चिकन. तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. चिकन उकडून घेतलेलं आहे आणि हा आमचा म्हणजे चिकनसाठी स्पेशल गंज आहे, तर त्याच्यातच आम्ही करतो. हे बघा असं उकडून घेतलं. आता त्याला एका भांड्यामध्ये काढून घेत आहे, कारण की आपल्याला त्याच गंजामध्ये फोडणी घालायची आहे. भांडे भरवायचे नाही अजिबात, कारण की आपल्यालाच घासावं लागतं. ते बघा आता हे गंज धुतलं नाही तरी चालते आणि तुम्हाला धुवायचं असेल तर धुवून बी घ्या. एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आणि इकडे भाकरी रेडी आहेत, ज्वारीच्या भाकरी आहे. चिकनसोबत ज्वारीच्या भाकरी छान लागतात. हे बघा आपण तो मसाला जो केला होता तो तेलामध्ये टाकून द्यायचा, हिरवं वाटण. आणि हे खरंच खूप भारी म्हणजे खूप भारी लागते अशा पद्धतीने बनवलेलं चिकन. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. बॅचलरला तर अगदी सोपं. आता हे मसाला छान भाजून घ्यायचा, याला तेल सुटोपर्यंत. जास्ती तेलही नाही टाकत माझी आहे तर, एकदम कमी तेलामध्येच, कारण की आम्ही जास्त तेल नाही टाकत. आणि याच्यात बेसिक मसाले हळद, तिखट, जिरं पावडर, धने पावडर, भाजलेलं खोबरं, चटणी, मीठ आणि एखादा मसाला जे तुम्हाला आवडतो तो चिकन मसाला टाकायचा आणि मस्तपैकी भाजून घ्यायचा. मला तर फार चिकन आवडत नाही, पण कधी थोडासा रस्सा खाते जरासा. आता बघा हे झणझणीत फोडणी जे तयार केली ना त्याच्यामध्ये आपलं चिकन टाकून द्यायचं. मस्त एकदम मस्त याचा सुवास येत होता ना, एकदम बढियापैकी. हे आता ज्याला तेलातलं पाहिजे त्याने म्हणजे फ्राय पाहिजे ते फ्राय बी करू शकता, पण आमच्याकडे रस्साच करतात पाहुण्यांसाठी, तर रस्साच. आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. गरम पाण्याने एकदम रस्सा मस्त लागतो, टेस्टी. हे बघा अशा प्रकारे पूर्ण मस्त हे कालवून घ्यायचं. बघा दिसत आहे ना मस्त टेम्पटिंग. आणि आवश्यकतेनुसार रस्सा करायचा, म्हणजे जेवढे लोक असले तेवढा रस्सा करायचा. जास्त काय भळभळ पाणी चांगलं वाटत नाही. तेच बघा किती मस्त दिसत आहे. इकडे माझ्या आईने थोडासाच रस्सा केला होता, कारण की 2-3च लोक होते जेवायचे, त्याच्यामुळे जास्त काय केला नव्हता. बघा किती छान दिसत आहे ना. माझ्या तोंडाला पाणी आलं होतं व्हिडिओ काढता, कारण की दिसतच होता एकदम मस्त बढियापैकी. आणि मी म्हटलं आईला जरासं चुरून खायला अजून रस्सा टाक म्हटलं, कारण की मला भाकर चुरून खायला खूप आवडते चिकन मटनच्या रस्स्यामध्ये. बघा मी पीस खात नाही, फक्त रस्सा खाते, मला रस्साच आवडते. आणि वरून आपला कोथिंबीर टाकायची आणि रेडी आहे आपला चिकन रस्सा, मस्तपैकी ज्वारीच्या भाकरी. आणि चला आता आपण घेऊ जेवायला. बघा किती मस्त दिसत आहे. आमच्याकडे कोथिंबीर थोडी कमीच होती, तुमच्याकडे असेल तर टाका खूप. हे बघा हे छोटू आमच्या घरातला पाहुणा, माझ्या मामाचा मुलगा आहे हा, याला चिकन खूप आवडते. आणि हे बघा ताट वाढले आणि सगळ्यांनी जेवायला घेतलं. पाहुणे खुश, आपण खुश, सगळे खुश. चिकन रस्सा एकदम बढिया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.